उत्तम मिळकत सुरू होती, दिवसाला लाख, 1.5 लाख, 2 लाख मिळत होते. असं असताना सुद्धा एक क्षण असा आला की हे सगळं त्यांना सोडावंसं वाटलं. परिस्थिती निवडली. मी वडिलांना विचारलं, अण्णा श्रीमंत व्हायला काय करावं लागेल? वडील म्हटले डॉक्टर व्हावं लागेल. मग तुम्ही पैसे मिळवले, मग तुम्ही लक्षात की हा आनंद नाही आहे. हो. मग काय आहे आनंद? आणि त्यांनी एक पत्र लिहायला लावलं की तुम्ही आता 1 तासाने मरतायत आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. पण या सगळ्यामध्ये तुमच्या पत्नीने सगळं सहज मान्य केलं, काहीच खटके उडाले नाहीत. माननीय DY पाटलांशी माझा संबंध आला. त्यांच्या EDCने मला 30 मिनिटं भेटायला वेळ दिला. आमची मीटिंग 9 तास चालली. ते 9 तास. पैसा हे सर्वस्व नाही आहे, याच्यावर मी तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारणार आहे. हो. संन्यास घेण्यापूर्वी माझ्याकडे 15-20 असाध्य आजारांचं सोल्युशन तयार होतं. तुम्ही कट ऑफ झालेला नव्हता, मग हा संन्यास कसा? पप्पा तुम्ही हा ड्रेस नका घालत जाऊ. तर मी म्हटलं का बेटा? म्हणे मला बाकी मुलं हसतात, मला माझे पप्पा असे नको. आनंद कसा मिळवायचा सर्वसामान्य माणसांना? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलेश पाटील. निलेशजी हे छत्रपती संभाजीनगर चे आहेत. तिथे त्यांचा दवाखाना आहे, आश्रम आहे आणि ते MD आयुर्वेद आहेत. आयुर्वेदामध्ये काम करतात, डॉक्टर आहेत ऑफकोर्स. तर तो आश्रम काय आहे किंवा ते कसं काम करतात हा मुद्दा नाही आहे, मुद्दा वेगळा आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्यामध्ये जाण्यापूर्वी आपण आधी त्यांचं स्वागत करूया. तर डॉक्टर, तुम्ही आवर्जून मित्रमणीमध्ये आलात याबद्दल आशमन पेबल्सतर्फे ही एक छोटीशी भेट जी तुम्हाला आवडेल. आणि हे आहे सांते फूड्सतर्फे चॉकलेट्स. ही चॉकलेट्स गुळापासून बनवली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये नो ॲडेड शुगर नाही आहे, पाम ऑइल नाही आहे आणि 3 फ्लेवर्समध्ये चॉकलेट्स आहेत. एक कॅन्डेड ऑरेंज पील, एक रोस्टेड आल्मंड आणि डार्क चॉकलेट. तर हेल्दी चॉकलेट्स आहेत, त्यात हर्ब्स पण आहेत. तर आशमन आणि सांते फूड्स हे जर तुम्हाला हवे असेल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता. तिथे या दोघांची लिंक्स आपण दिलेल्या आहेत, त्यांना क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता. इंटरेस्टिंग प्रोडक्ट्स आहेत. गेस्टला सुरुवातीला भेटवस्तू दिली की गेस्टला बरं वाटतं जरा, म्हणून आम्ही त्याला आधी खुश करतो आणि मग विषयाला सुरुवात करतो. बरोबर. तर तुमचं खूप स्वागत. थँक्यू सर. डॉक्टर निलेश यांना बोलण्यामागचं कारण असं आहे की फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे यांची. हे संभाजीनगरमध्ये काम करत असताना त्यांचे 10-12 आउटलेट्स होते, दवाखाने होते आणि उत्तम रोजगार सुरू होता, उत्तम मिळकत सुरू होती, दिवसाला लाख, 1.5 लाख, 2 लाख मिळत होते. असं असताना सुद्धा एक क्षण असा आला की हे सगळं त्यांना सोडावंसं वाटलं. ते काय आहे तर ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि ठीक आहे, मी तुम्हाला मुद्दा सांगून टाकतो. सरांनी चक्क संन्यास घेतला. 1-2 वर्ष नाही, तर तो कालावधी 12 वर्षाचा आहे आणि एक्झॅक्ट संन्यास 7-8 वर्षाचा तो संन्यास आहे. तर संन्यास घेणं म्हणजे काय, त्यांना का घ्यावासा वाटला, खरंच तो संन्यास होता का, या सगळ्या अनुषंगांना आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कारण संन्यास घेतलेली व्यक्ती आता बघायला मिळत नाही आणि ती घेतली की अशी परत येत नाही. तर ते परत आले. हा काय प्रवास आहे, त्यांना काय या सगळ्या संन्यासामध्ये उमगलं हे आपण विचारणार आहोत. तर सुरुवात करूया. मला फक्त तुमची पार्श्वभूमी संन्यासा आधीची सांगा. सुरुवातीला तुमचं जो कॅनव्हास होता तो कसा नीट सेट झाला होता हे सांगा. राईट सर. सर्वप्रथम सौमित्र आपले धन्यवाद, आपण मला इथं बोलवलं. अरे, व्यक्ती म्हणून मी आपलं खूप मानतो. अनेक आपले पॉडकास्ट पाहिले आणि काय नियतीची इच्छा, देवाची इच्छा माहीत नाही, आज आपण गप्पा करतोय, त्याबद्दल धन्यवाद. मी संन्यास घेईल किंवा संन्यास घेऊन पुन्हा असं काही एका स्टुडिओमध्ये काही बोलेल किंवा एखादा आश्रम टाकेल किंवा पेशंट बघेल, मला काहीच माहीत नव्हतं. कदाचित नियतीचा, कर्मयोगाचा हा परिणाम असेल. सौमित्र सर, गेले 25 वर्षापूर्वी मी इथेच पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठला आयुर्वेदीय शिक्षण घेतलं आणि कुणीही आयुर्वेदाकडे येत नसताना एक धाडसी निर्णय घेतला आयुर्वेदीय प्रॅक्टिस करण्याचा. तो अभ्यास केला आणि संभाजीनगरला निवडलं, कारण त्या भागात कोणी जात नव्हतं. पुणे, मुंबई सोडून तिथं गेलो आणि स्वतःची स्पर्धा म्हणून अभ्यास केला. आयुर्वेदामध्ये औषधीकरणाला खूप महत्त्व असतं, कारण बाहेरच्या औषधावर आपला विश्वास ठेवता येत नाही. स्वतःची औषधी बनवली, एक जिद्द होती आणि त्या शहरातला एक
ख्यातनाम डॉक्टर मी बनलो. बरं. करता करता मला असं वाटलं की हे शास्त्र एवढं प्युअर आहे, पॉवरफुल आहे, त्याचा प्रचार आपण करावा. म्हणून मी महाराष्ट्रभर जवळपास 15 ठिकाणी ब्रँचेस डेव्हलप केल्या. अरे वा. माझं स्वप्न होतं 100 ब्रँचेस टाकायचे. बरं. त्याच्या मागचा ऑब्वियस उद्देश सेवा आणि पैसा. ऑफकोर्स. आणि मी 15 ब्रँचेस टाकल्या. मी विरारला टाकली, मला मुंबईत त्या बाजूने घुसत होतो. पनवेलला टाकली, दादरला मी बसत होतो, इथे टिळक रोडला पुण्याला, अनेक नागपूर धुळे वगैरे. आणि पॅरलल मी असे कोर्सेस घेत होतो माणसं आनंदी करण्याचे. माझा आध्यात्मिक प्रवास पण सुरू होता. बरं. सर्व लौकिक अर्थाने जे पाहिजे ते सर्व माझ्याकडे आलं. बरं. चांगली पत्नी, मुलं, घर, गाडी, नियमितपणे टी व्हीला येणं, टी व्ही शोज. आणि समाजातील जे आपण मोठे व्यक्ती म्हणतो, राष्ट्रपतीपासून तळागाळातील व्यक्ती माझे पेशंट होते. म्हणजे त्यावेळेचे शंकरराव चव्हाण हे माझे औषध घ्यायचे. औरंगाबादमध्ये एका रुग्णाचा, उद्योगपतीचा मिसेसचा मी खोकला बरा केला आणि ते शंकरराव चव्हाणचे मित्र होते, ते मला घेऊन गेले की एक डॉक्टर खूप मॅजिक डॉक्टर आहे. अशा प्रकारे भेट झाली आणि अनेक पेशंट यायचे, सर्व माझ्याकडे होतं. पण तो आनंद नव्हता. बरं. सुख आणि आनंदात फरक आहे सौमित्र सर. त्यामागे छोटी अजून एक स्टोरी आहे की बालपणी मी खूप अभ्यास करत नव्हतो. अच्छा. बरं. खेळणं मला माहिती होतं 5वी 6वीपर्यंत. पण घरामध्ये काही गोष्टींमुळे एक वेगळ्या प्रकारची गरिबी आली. मी गरिबी कधी पाहिलीच नव्हती, पण आली ती गरिबी. वडिलांचे काही निर्णय चुकले. बरं. की 7-8 दिवस असं समजा की खानदेशमध्ये फुनके नावाचा एक प्रकार असतो, आम्ही फुनके खाऊन दिवस काढले. आणि ती गरिबी इतकी भयानक होती, मला वाटलं नको बाबा हे आयुष्य. म्हणजे जरा थांबव, फुनके काय असतं? फुनके सर कशाचं असतं बनलेलं? डाळी, तुरीची डाळ असते. बरं. आणि ती एक विशिष्ट प्रकारे बारीक करून तिला वाफून एक पदार्थ बनतो. खानदेशमध्ये याला फुनके असं नाव म्हणतात. गरिबीतला किंवा असा, हा म्हणजे सहज मिळतो तो असा. त्याला खूप स्वस्त, त्याला तेल वगैरे लागत नसते. आणि अजून काही गोष्टी होत होत्या. आम्ही 5 भावंड, आई वडील लांब. मला सकाळ उद्याची होऊ नये असं वाटायचं. म्हणजे भीती वाटायची, सकाळ झाली कोणतरी आपल्या दाराशी येईल. भयानक असते गरिबी. ते अनुभव आला. आणि केव्हा ते वडील आले, परिस्थिती निवडली. मी वडिलांना विचारलं, अण्णा श्रीमंत व्हायला काय करावं लागेल? वडील म्हटले डॉक्टर व्हावं लागेल. ते कलेक्टर बोलले, मी कलेक्टर झालो असतो. तर मी त्या दिवसापासून जो अभ्यास सुरू केला, आमच्या कॉलनीत लाईट गेली होती वर्षभर, मी दिव्यात अभ्यास केला. आणि एवढा अभ्यास केला की 58 नंबर होता माझा मार्काप्रमाणे. 72 मुलांमध्ये 58 नंबर म्हणजे खूप शेवटचा नंबर. मी त्याच वर्षी वर्गात नंबर 2रा आलो. कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन. नंतर पहिला, शाळेत 3रा. मग वडिलांनी मला मोठ्या शहरामध्ये शिकायला टाकलं डॉक्टर होण्यासाठी. तुमच्या कॉलनीमध्ये वर्षभर लाईट नव्हते? हां, जी माझी चाळ होती त्याच्यात वर्षभर कोणी, मला असं वाटतं लाईट बिल भरलं नव्हतं. आणि मिसकम्युनिकेशनमुळे वर्षभर लाईट गोष्ट. किती सालची गोष्ट? ही साधारणपणे सर मी 86-84ची गोष्ट आहे. बरं. आणि गाव कुठलं? गाव तुमचं? कन्नड नावाचा तालुका, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरमध्ये कन्नड नाव. येस. आता तो शब्द, येस. तसं वर्षभर लाईट नव्हते. वर्षभर लाईट नाही, दिव्यामध्ये अभ्यास केला. बरं. मला आठवतं एक पाटी असायची काळ्या रंगाची, पेन्सिल, जे आपण त्याला कलम म्हणायचो. आणि मला ब्युटिफुल शब्द पाठ करायचा, BAUTIFEL. आणि जेवढा मी असा हात घासायचो, जो जेवढा हात माझा पांढरा व्हायचा, मला असं एक, मी ट्रान्समध्ये जायचो. समथिंग आय एम डुईंग ग्रेट. शब्दार्थ मेन असतात. समजा पहिल्या धड्याचे शब्दार्थ आपण केलेत, मग दुसरे करतो. पहिलं 100, मग 70. करता करता मला मजा यायला लागली. इंग्लिशमध्ये मी जास्त फास्ट झालो. इंग्लिश त्या काळात तसंही तेवढं स्ट्रॉंग नसायचं. आणि शब्दार्थ पाठ करता करता मला चांगला इंटरेस्ट यायला लागला. अभ्यासात मी पुढे आलो. आणि मग तुम्ही पहिले आला, वडिलांनी मोठ्या शहरात पाठवलं. आता मुलगा हुशार आहे म्हणून त्यांनी मला शहरात टाकलं मोठ्या. म्हणजे कन्नड तालुका त्यांनी टाकलं म्हणजे संभाजीनगरला. आणि जसं बाकी मुलं प्रयत्न करतात, मी MBBSचा ट्राय केला. ओपनमध्ये असल्याने मला 89-90% पडले PCB ग्रुपला. माझा नंबर लागला नाही. आणि मग मी नंबर लागत नाही म्हणून मी आता आपण स्पर्धा परीक्षा देऊ, राज्यशास्त्र, इतिहास घेऊ, BA ला ॲडमिशन घेऊ, डेप्युटी कलेक्टरचा ट्राय करू म्हणून मी लागलो. पण मला एक पत्र आलं, वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव आहे आणि देवाची कृपा
माझा नंबर लागला BAMS ला, भारतीय विद्यापीठ पण पुण्याला. तुम्ही म्हणत होता की या सगळ्यामध्ये आनंद नव्हता, सुख आणि आनंदामध्ये फरक आहे. इथून तुम्ही परत दुसरा मुद्दा सांगितला. येस. तर हा काय फरक? हां, मुळात मी डॉक्टर का झालो, जो एक खेळणारा मुलगा ज्याला काहीच घेणं नाही, डॉक्टर झालो तर मी आनंदी होईल. कारण डॉक्टरला पैसे येतात ना. बरोबर. पैसे म्हणजे आपण कोणतंही जे काम करतो त्यामागे पैसे, डॉक्टर खूप पैसे कमवतो आणि त्या काळात डॉक्टर इंजिनियर मोठे. होय होय. मग डॉक्टरसाठी म्हणून मी तो निर्णय घेतला की खूप अभ्यास करायचा, सतत अभ्यास. मी बालपणी संघ शाखेत जायचो, थोडं वाचन केलं. मला बाकी गोष्टी माहीत नव्हत्या आणि एक शिस्त पकडली, कारण डिसिप्लिनशिवाय काही मिळत नाही आयुष्यामध्ये. मग आता आपण तिथे येऊ की ज्यावेळेस माझे 15 ब्रँचेस होत आहेत, माझ्याकडे सर्व काही आहे, ज्यासाठी मी अभ्यास केला, पैसे येतात, दिवसाला 1-1.5 लाख कमवतोय, पण डॉक्टर निलेश पाटील आतून एमटी आहे. सुख आहे पण आनंद नाही. आनंद म्हणजे काय? सुख म्हणजे येतं आणि जातं, ज्याला आपण असं म्हणतो साध्या भाषेमध्ये. आनंद कायम टिकतो. मी असं पैसे घ्यायचो, बॅगमध्ये टाकायचो, वडील मोजायचे. बरं, गंमत अशी सौमित्र सर, या निमित्ताने सांगेल की डॉक्टरांचं लाईफ तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का? डॉक्टरांकडे आपण जेव्हा जातो तर आपण नेहमी निगेटिव्ह सांगतो, माझा पाय दुखतं आहे, डोकं दुखतं आहे. कधी आपण डॉक्टरला विचारतो का की डॉक्टर तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही कसे आहात? नाही. तिथं आजारी व्यक्तीच जातो. पण डॉक्टर हा पेशंटला सल्ला देतो, त्यातल्या ज्याची प्रॅक्टिस चालते त्याला वेळच नाही आहे. बरोबर. तो पेशंटला म्हणतो तू चांगला सकाळी उठून व्यायाम कर. माझी प्रॅक्टिस रात्री 10-11 पर्यंत चालायची. मी 12 वाजता घरी. 12 वाजता झोपणारा व्यक्ती सकाळी उशिरा उठणार. उशिरा उठल्यानं कोणता व्यायाम? मला दवाखान्यातनं फोन यायचा, सर पेशंट आलेत. पुन्हा पेशंट, फार्मसी, आणि एक ध्यास होता. प्रत्येक व्यक्ती मोठं बनण्यासाठी एक प्रयत्न करतो. पण मला ते आयुष्याच्या एका वळणावर जाणवलं की पैसा येतो, सर्व काही येतं यार, ते नाही आहे ज्यासाठी आपण एवढा अभ्यास केला. फसलो आपण यार. समथिंग इज मिसिंग. मला चीट केलं ना या जगाने किंवा या विचारासाठी. सगळं केलं ते याच्यात नाही, ते याच्यात नाही. देन आय डिसाइडेड टू लेफ्ट एव्हरीथिंग. निर्णय धाडसी होता. या काळात माझा आध्यात्मिक प्रवास सुरू होता. हा निर्णय तुम्ही जेव्हा घेतला किंवा निर्णयावर यायला लागला तेव्हा तुमचं लग्न झालं होतं? येस, माझं लग्न झालं होतं. किती वर्ष झाली होती? मला एक मुलगी होती आणि साधारणपणे लग्न होऊन झाले होते एक 10 वर्ष. वा. बरं. सगळं सेट होतं म्हणजे? सर्व सेट. मी स्कोडा ऑक्टिव्हा कार मी त्या काळात म्हणजे स्वतःकडे माझ्या होती. येस येस. बरं. पण मग एवढं सगळं असताना तुम्हाला जेव्हा ही रुखरुख वाटायची, पत्नीशी बोलायचं तुम्ही? पत्नीशी बोलायचो, बोलायचं नाही. मला ऍक्च्युअली असं अचानकपणे ही अवस्था आली नाही. तेच ना, हळूहळू यायला लागली. कुठेतरी वाटलं रुखरुख की हे नाही आहे जे मला नाही. तर आपण सुरुवातीला बोलून दाखवतो ना कोणासोबत पाशी तरी. नाही, मला जेवढं आठवतं मी नाही बोललो कधी अपेक्षा अशी या बाबतीमध्ये. आतून मला ते फील होत होतं की मी कुठेतरी ऑक्युपाय झालोय. बरं. मी पॅक झालोय. मी मार्केटला फेमस आहे. त्यावेळेला तुम्ही द निलेश पाटील होता. एक्झॅक्टली. माझं नाव इथून तर साधारणपणे बरीचशी लांब लाईन लागायची मला भेटण्यासाठी. 5 मिनटं बोलण्यासाठी लोक वाट बघायचे. एक्झॅक्टली द निलेश पाटील. पण आतून मी आनंदी नव्हतो. आपलं आतलं विश्व आपण कधी कोणाशी बोलत नाही. मग ते कधी समजतं जेव्हा आपण आजारी पडतो किंवा. तुम्हाला कधी कळलंय? मला असं इन बिटवीन त्यात कळायला लागलं की यार काहीतरी मिसिंग होतं आहे. पैसे येत आहे, पण रात्री मी पैसे जमा करून घरी जायचो. वडिलांसाठी एक कमवता मुलगा चांगला होता, हॅपी. ते हॅपी होते, सर्व हॅपी होते, पण मी हॅपी नव्हतो. आणि मी पाहिलं की हे असंच चाललं. बरं, डॉक्टरांचं अजून तुम्हाला मी एक सांगतो की आम्हाला बसूनच काम करावं लागतं. चेहरा नंतर व्यायाम होत नाही, फॅट डिपॉझिशन होतं. तर मला जाणवं लागलं की मी असंच बसलं की उद्या मला आजार लागणार, शुगर किंवा हे बाकीचे आजार. येस, एक्झॅक्टली. पुन्हा हे करून मी जाणार कुठे? कॅल्क्युलेट जर केलं आपण आयुष्य 60, 70, 80 वर्षाचं, किती पैसे कमावणार मी सौमित्र सर? बरं. त्याला तर लिमिट नाही. मग मी पॅरलली माझा आध्यात्मिक अभ्यास सुरू होता. मी केव्हा तरी गौतम बुद्ध, महावीर वाचलेला होता. गौतम बुद्ध सुद्धा जेव्हा राजा होते घर सोडून निघून गेले. आणि अजून एक गोष्ट घडली त्यामध्ये. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, मला आता आठवलं की माझ्या बहिणीने मला एका कोर्सला पाठवलं, आध्यात्मिक कोर्सला. कधी? डॉक्टर झाल्यानंतर आणि हे प्रॅक्टिस सुरू असताना. आय एम अ फेमस पर्सन. मी योगा टीचर होतो. खूप मोठं प्रेमायसेस होतं. योगा टीचर होतो तुम्ही? म्हणजे मी डेली लोकांना योगा शिकवायचो. माझी स्वतःची फार्मसी आणि दवाखाना आणि 15 ब्रँचेस मी ऑपरेट करायचो. बहिणीनं तुम्हाला? माझी बहीण स्पिरिच्युअल आहे, मोठी बहीण. तिने मला SSY नावाच्या कोर्सला पाठवलं. तर मी तो कोर्स मला वाटतं एक 10 दिवस असतो. 5-6 दिवस मी टाइमपासच केला की आपल्या कामाचं नाही, म्हातारपणाच्या गोष्टी आहेत. पण करता करता त्या कोर्सने माझ्या मेंदूचा ताबा घेतला.
सुनील नावाचे गुरुजी होते. गुरुजींचं कधी पण मनात भाव असतो, अजून पण आठवतं. ते आम्हाला जंगलात घेऊन गेले आणि त्यांनी एक पत्र लिहायला लावलं की तुम्ही आता 1 तासाने मरतायत आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. ओहो. म्हणजे तुम्ही जसं 1 तासाने मरणार मरणार आणि आहात, तुमच्या प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. पत्र लिहा. बरं. इट वॉज अ टर्निंग पॉईंट फॉर मी. त्यावेळेस मॅडम प्रेग्नंट होत्या, ओहो. मिसेस प्रेग्नंट होती. ॲक्च्युअली ते बाळ काही कारणामुळे डिस्कार्ड करावं लागलं, कारण त्यात काही व्यंग होते. बरं. तर मी पत्र लिहिलं की अपेक्षा, मी जातोय आता, मुलाचं नाव चाणक्य ठेव. मी तुझ्याशी कधी शांतपणे बोललोच नाही. पेशंट मोठं होण्याच्या नादामध्ये मी माझं कामच करत राहिलो. मला त्या पत्राने रिअलाईज करून दिलं. आताही मला बोलताना डोक्याला मुंग्या येत आहेत. आणि सौमित्र सर, त्या दिवसापासून मला टर्निंग पॉईंट भेटला की आपण काय केलं पाहिजे. अर्थात ती प्रोसेस एकदम होत नाही. मग मी पाहिलं इतकं सुंदर शिक्षण आहे अध्यात्मामध्ये. मग मी अनेक कोर्सेस करत गेलो पॅरलली. प्रत्येक कोर्समध्ये मला काही नवीन मिळत गेलं. पूर्ण नव्हतं, काही ठिकाणी पूर्ण शांत बसायला सांगतात, काही ठिकाणी प्रवचन. ते जे पत्र लिहिलं तुम्ही, त्यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला पत्र लिहिलं. हो. त्यामध्ये तुम्ही त्यांना काही गोष्टी सांगितल्यात. हो. पण तुमच्या बाबतीतल्या काही खंत पण सांगितली, काही राहिलं करायचं होतं. खूप खंत होत्या त्यामध्ये. कारण आपण पैसे कमवताना स्वतःला पण वेळ देत नाही आपण. बरं. फॅमिलीला वेळ देत नाही. ज्या वस्तू घेतो त्या वस्तू वापरायला आपला वेळ नाही. आणि डॉक्टरांचं लाईफ आहे ना सौमित्र सर, हे बऱ्यापैकी, जर तो प्रामाणिक डॉक्टर असेल तर बऱ्यापैकी इतरांसाठीच आहे. त्याला असं पर्सनल लाईफ नसतं. बरं. मग तुम्ही ते पत्र लिहिलं, तो इट वॉज टर्निंग पॉईंट. या. आणि मग पुढे तुम्ही आला. मला त्यात तो सुगंध मिळाला. हे खूप सुंदर आहे बाबा, एवढं डीप आहे हे मेडिकल सायन्सच्या पलीकडचं आहे. मग मी अनेक कोर्सेस केले, जेवढे उपलब्ध कोर्सेस जगामध्ये. मी सर्व कोर्स करता लॉस एंजेलिसचा एक कोर्स आहे लँडमार्क फोरम नावाचा, मी त्या कोर्सपर्यंत गेलो. त्यांनी पण तीच घंटा वाजवली. आणि तोपर्यंत माझे 4-5 वर्ष गेले होते. आणि मी वाइंडअप करायला सुरुवात केली. मला जाणीव व्हायला लागली की यार, आपण जे जीवन जगतो, म्हणजे पैसाही सर्वस्व नाही आहे. पैसा लागतो, पण आपण ज्या दिशेने जातो ती दिशा काही बरोबर नाही आहे. ते शोधलं पाहिजे जे पैशापलीकडचं आहे. आणि प्रत्येक कोर्सने मला भरपूर दिलं, पण मला ते परिपूर्ण मिळत नव्हतं. पैसा हे सर्वस्व नाही आहे. याच्यावर मी तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारणार आहे. हो. त्याच्याआधी तुम्ही वाइंडअप करायला घेतलं, ती सिस्टीम काय कसं केलं ते? म्हणजे पहिली गोष्ट, मी जेव्हा ठरवलं आता की मला हे सर्व सोडायचं आहे आणि मला ते सुख शोधायचं आहे. म्हणजे बालपणी पैसा आला तर मी आनंदी मला वाटलं होतं, आणि जेव्हा माझ्याकडे पैसा आला तर मी आनंदी नाही आहे. म्हणजे पैशात आनंदाने मला कळून चुकलं. एक क्लिअर. मग आता ते शोधू. मग सोबत मी गौतम बुद्ध वाचले होते. मला माहिती होतं हा व्यक्ती राजा होता. पण मी शेवटचा प्रश्न आत्ताच विचारून टाकतो, नंतर विसरेन. पैशात सुख नाही आहे हे पैसा आल्यावरच कळतंय. एक्झॅक्टली. कारण पैसे नसताना पैसेच हवे असतात. हो. आणि ह्याच्यात काय नाही आहे तेव्हाच कळतं जेव्हा दारात खूप पैसा असतो. सर्वसामान्यांनी काय करायचं मग आता? त्याबद्दल मला असं वाटतं की हे पण सांगेल की पैसा आवश्यक आहे, पण तो किती आवश्यक आहे हा आपण डिफाईन केला पाहिजे. बरं. प्रत्येकाची डिफिनेशन वेगळे असेल. महिन्याकाठी तुम्हाला मे बी 10 लाख लागतील, मला 8 लाख, दुसऱ्याला 3 लाख. पण एकदा ते 3 लाख डिफाईन केले ना, त्याच्यानंतर तुमची हाय कमी व्हायला पाहिजे आणि तुम्ही स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. हे सगळ्या राजकीय नेत्यांनी ऐकायला पाहिजे खरं तर. आणि हाच अध्यात्म आहे सौमित्र सर. त्याच्याकडे मी नंतर येतो. ठीक आहे. तुम्ही तुमची एक लिमिट ठरवायला पाहिजे. तुमची लिमिट तुम्हाला लक्षात आलं की आता पैशात काही आनंद नाही, वाइंडअप करायला घेतलं. येस. ती प्रोसेस काय होती ते सांगा मला. मी ते सांगतो की मग हे करता अजून एक गोष्ट, मला प्रकाशन जास्त माझ्यावर जो प्रभाव टाकला असेल धाडसी निर्णय घ्यायला काही विचारांमध्ये, प्रत्येकाचा स्वभाव असतो. अनेक गुरुपैकी मला ओशोंचं जे बोलणं आहे ते जास्त भिडलं. ते प्रॅक्टिकल बोलतात. त्यांना अनेकांनी अनेक लेबल लावले, मी तिकडे पाहिलं नाही. त्या काळात यूट्यूब इतकं फेमस नव्हतं. मी कधी त्यांच्या आश्रमात गेलो नाही. मी त्यांची पुस्तकं वाचले. आणि जेव्हा तुम्ही ओशो वाचत जातात ना, तर तुम्ही त्या सागरामध्ये म्हणजे बुडून जातात तुम्ही पूर्णपणे. आणि त्यांनी सांगितलं होतं, आता मला संन्यास घ्यायचं ठरलं, तर सोडून द्यायचं ठरलं. मी ठरवून टाकलं की आपला संन्यास घ्यायचा. आता असं ठरवलं तुम्ही त्यावेळेला? हां, मला नको बाबा हे जीवन. कारण जेव्हा तुम्ही सर्व काही करताय आणि तुम्ही आतून रिकामे आहात, आनंदाने, बाहेरून दिसत नाही लोकांना, तुम्हाला आतून जाणवतं. आणि तुमची आतली इमेज, प्रतिमा तुम्हाला चांगली माहिती असते.
आणि अध्यात्मामुळे ती क्लिअर समजली पण मग होती. डायरेक्ट सगळं संन्यास घ्यायचं कशाला? तुमचे 15-16 ब्रांचेस होत्या, त्याचे जे 15-16 नको, आपण एकच ब्रांच चालू, असा का विचार आला नाही? खूप छान विचार. त्यामध्ये एक गोष्ट होती जी सांगायची विसरलो मी, की आपण जेव्हा एखाद्या गोष्ट वाढवतो तर त्याच्यासोबत त्याच्या लायबिलिटी येतात, हप्ते येतात, EMIs येतात. बरोबर. मी कमीत कमी मला आठवतं 7.5 ते 8 लाख मला दर महिन्याला पैसे लागायचे. पनवेलची ब्रँच, विरारची ब्रँच, पुण्याची ब्रँच, माझी गाडी, माझा दवाखाना, मोठं प्रिमायसेस. म्हणजे निलेश पाटीलला दर महिन्याला 8 लाख कमवलेच पाहिजे आणि 8च्या पुढे जो येईल तो माझा प्रॉफिट. अच्छा, राईट. आणि जेव्हा मी संन्यास घेतला तेव्हा माझा खर्च झाला 26,000 रुपये. घराचा EMI 11,000 रुपये आणि जे काही खर्च असेल. आता विचार करा, ज्या व्यक्तीला 8 लाखाचं टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, तो एकदम 26ला येऊन जातो. बरोबर. आपल्या जीवनाचा तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला सर्वांचाच कमी जास्त रूपाने, आपण ज्या वस्तू जमा केल्या आपल्या आसपास त्याच्यामध्ये आपण फसून गेलेलो आहे. मी छोटीशी गोष्ट सांगेल या निमित्ताने, सांगा. खूप इंटरेस्टिंग आहे. एक शिष्य असतो, गावाच्या बाहेर त्याचं काम असतं ध्यानधारणा करणं आणि ईश्वर प्राप्ती करणं. आणि त्याची प्रॉपर्टी असते एक झोपडी, झोपडीमध्ये असते एक लंगोट, एक त्याच्या अंगावर आणि एक झोपडीमध्ये. पण त्या झोपडीत उंदीर होतात आणि ते उंदीर ते लंगोट एक्झॅक्टली. तर तो परेशान होतो, कुठलाच फॉर्म्युला त्याला कामात येत नाही. तो गावकऱ्यांकडे जातो, विचारतो की माझा असा असा प्रॉब्लेम, मला उत्तर सांगा. त्याच्या गुरूने त्याला सांगितलं असतं, बाय द वे तुम्हाला विचारतो मी, सर तुम्ही कधी मांजर पाळली आयुष्यात? मला विचारताय? हां. हो हो. पाळली सर? हो. येस. मी प्रेक्षकांना पण विचारेल त्यांनी कधी मांजर पाळली का? तुम्ही म्हणाल हो नाही. तर त्याचा गुरु त्याला म्हटला होता की राजा, कधी आयुष्यात तुला साधना करायची असेल तर आयुष्यात कधी मांजर पाळू नको. बरं. पण गुरु बोलतात, आपण ते सोडून देतो. कधी गुरुचं वाक्य सोडायचं नसतं. गुरु खूप सांकेतिक बोलत असतो. गुरु ते गावकरी म्हणतात की एक काम करतो, एक मांजर पाळ. बरं. आणि मांजर ते उंदरांना खाऊन टाकेल. त्याला ती आयडिया पसंत पडते आणि गुरुने सांगितलं असतं की मांजर पाळू नको. तो गुरुच्या आज्ञा बाजूला करतो, मांजर पाळतो, त्याचं काम होऊन जातं. मांजर उंदर खाऊन टाकते आणि हा ध्यानधारणा करायला मोकळा. परंतु आपल्या जीवनाचा एक प्रॉब्लेम आहे सौमित्र सर, आपण समस्येसाठी जे सोल्युशन शोधतो, सोल्युशन नंतर समस्या होऊन जाते. नंतर मांजरला उंदर राहत नाही, मांजर म्याव म्याव करायला लागते, याला ध्यानधारणा करता येत नाही. हा पुन्हा लोकांकडे जातो. लोक म्हणतात असं करा महाराज, तुम्ही गाय पाळून घ्या, तुमच्या हातून गायची सेवा पण होईल. मुद्दा लक्षात आला. करता 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 खूप इंटरेस्टिंग आहे. मी 1 मिनिट याच्यात फक्त जाईल. बरं सर. मग तो गाय पाळतो, गायला चारतो, गायीचं दूध काढतो, देवाचं गाणं म्हणता म्हणता ते मांजर दूध पिते. पण नंतर कळते खूप वेळ जातो आहे गाय चारण्यामध्ये, पुन्हा लोकांकडे जातो, कारण लोकांनी समस्येचं उत्तर सांगितलं होतं. ते त्याचे गुरु झाले होते. ते म्हटलं आपल्या गावात एक गतिमंद मुलगी आहे, तिला सोबत ठेवून घे, ती गायीची सेवा पण करेल, गाय दूध देईल, मांजरीचं काम होईल. ती मुलगी ठेवून घेतो. काही दिवसानंतर त्याचं आणि त्या मुलीचं मध्ये प्रेम निर्माण होतं. लोक म्हणतात महाराज हे चुकीचं आहे, तुम्ही तर महाराज आहात, आता एक काम करा, लग्न करून टाका. करता करता त्याचं लग्न होऊन जातं. लग्न झाल्यानंतर आपोआप मुलं येऊन जातात. कोणी प्लॅन करून मुलं आणत नाही. लोक म्हणतात तू मुलगा आणणार, लग्न करणार आणि आमच्या शेतात चारणार, तो शेत पण वेगळं घेऊन टाकतो. मांजरीपासून सुरू झालेला प्रवास कुठे त्याला संसारात घेऊन गेला. मला जाणीव झाली की आयुर्वेद आणि योग किंवा काहीतरी आनंदासाठी मी 15 ब्रांचेस डेव्हलप करून टाकल्या, अजून काही गोष्टी डेव्हलप केल्या आणि मी त्या ट्रॅप झालो होतो. पैशाचा जो प्रश्न असतो, पैशाचं नाटक आपल्याला करता येत नाही. पैशाला समोर ठेवलं, कारण पैसा कमवताना स्वतःला वेळच मिळत नाही आपल्याला. नाही, पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जेव्हा ठरवलं की आता मी वाइंड अप करतोय, तुमच्या घरची रिॲक्शन काय होते? हां, पहिली गोष्ट, हा निर्णय तुम्ही कसा सांगितला घरी? तुम्ही पत्नीला कसा सांगितलं आणि वडिलांना कसा सांगितलं? खूप अवघड होतं. त्याच्यावर एक वाक्य सांगेल की विपश्यना मी केली होती. विपश्यनाचं एक पुस्तक मी आणलं, शांतीपत नावाचं. ते मला पहिले कळतच नव्हतं. पण ज्या दिवशी मी निर्णय घेतला, मी अपेक्षाला म्हटलं की उद्यापासून मी दवाखान्यात येत नाही आणि मला वाटतं हे सगळं बंद करावं. तुला वाटलं तर चालू. त्यांच्या मिसेस अपेक्षा या आता स्टुडिओमध्ये आहेत आणि त्या पण डॉक्टर आहेत, त्या पण MD आहेत. त्यामुळे त्या अशा काही कमी शिकलेल्या नाही आहेत, त्या पण उत्तम शिकल्या होत्या. खरं तर त्यांची नंतर वेगळी मुलाखत घेईन मी ऑफ कॅमेरा. येस. हां, मग तुम्ही असं ठरवलं? मी त्यांना सांगितलं की अपेक्षा मला वाटत नाही आता मी हे कंटिन्यू करेल आणि तुला वाटतं तर बघ, नसतं आपण पूर्ण बंद करून टाकू, विकून टाकू. पण तिला वाटलं, तिने कंटिन्यूस केलं ॲज अ डॉक्टर. माझ्याऐवजी ती बसायला लागली. त्या आधी बसत नव्हत्या? तेवढ्या पूर्ण वेळ बसत नव्हत्या, पार्टली होत्या त्या. मी फ्रंटला असल्यामुळे त्या फ्रंटला आल्या. पेशंटला डॉक्टरांची सवय झालेली असते, पेशंटला मी पाहिजे होतो, करता त्यांनी करून पाहिलं, घर करून त्या करायच्या. आणि एका लिमिटला त्याही म्हटल्या की आता मी काही पूर्ण करत नाही,
मग आम्ही सर्व विकण्याचा निर्णय घेतला. माझी स्कोडा ऑक्टिवा गाडी आणि घर सोडून मी सर्व प्रॉपर्टी विकून टाकल्या आणि पूर्ण ब्रँचेस बंद करून टाकल्या. सगळ्या बंद केल्या? सर्व बंद केल्या. काही त्यातल्या रेंटेड होत्या, काही ओन होत्या आणि जी माझी संभाजीनगरची प्रॉपर्टी होती ती ओन होती. त्यातून जो प्रॉफिट आला तो वडिलांना जमीन घ्यायची होती आणि मी असं बँकेत काही पैसे ठेवून दिलेत. बरं. आणि हां, मला त्यात एक गोष्ट सांगायची होती, संन्यास कोणता घ्यायचा नेमका. कारण संन्यास म्हटलं तर त्याच्यामध्ये ओशोंनी एक गोष्ट सांगितलेली की ज्या लोकांनी संन्यास घेतला, समजा गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, तर तुम्ही जर बारकाईने पाहिलं हे सर्व लोक घरातून पळून गेले, राजा होती वगैरे. आणि जेव्हा ह्यांनी यांची साधना केली आणि जेव्हा यांना अनुभूती किंवा साक्षात्कार जो आला सो कॉल्ड, ते पुन्हा आपल्यामध्ये आले ज्ञान द्यायला. तुम्ही प्रत्येक यांचं बघा. मला ओशोंचं वाक्य पटलं की अगर आपको फिर से घर पे ही आना है फिर आप जंगल क्यों जा रहे हो, तो घर पे रह के आप साधना करो. पटलं मला ते. आणि मी काय केलं, तर त्यांचा मरून रंगाचा रोब असतो तो घालून घेतला. मला स्वतःला सांगायला आणि जगाला सांगायला की मी तुमच्यातला नाही आता. बरं. कारण मला असा कोणी गुरु किंवा मला असं कोणी क्लिक झाला नाही जेवढे मला ओशो क्लिक झाले. आणि ते मला पटलंसुद्धा. स्कोडा ऑक्टिवामध्ये औरंगाबाद शहरामध्ये एक डॉक्टर मरून रोब घालून फिरतोय, हेच लोकांसाठी आश्चर्य होतं. काही लोकांसाठी डॉक्टरांचं डोकं फिरलं आहे, काही लोकांसाठी काही केलं असेल, काही झालं असेल, पण आय वॉज सो हॅपी. कारण मला आपल्याला काय शिकवलं गेलं, काही ती करा, पळा, पुढे जा. इथे मी काहीच करत नव्हतो. तेव्हा मला जो कबीर नावाचा मुलगा आहे तो जस्ट झाला होता. माझी मुलगी मोठी आहे 20 वर्षाची, दुसरं बाळ होत नव्हतं, मला इच्छा पण नव्हती ती अवस्था आल्यामुळे. पण नेमकं तो त्या काळात आला. त्याला खेळवणं आणि ध्यान साधना करणं माझं काम होतं. मरून रेत मला त्यांच्या आश्रमाबद्दल काहीच माहीत नाही, मी त्यांना पुस्तकातनं प्राप्त केला. मला तो संन्यास पटला. पण खरं सांगू, तो संन्यास जास्त टफ आहे. एक वेळ काय टफ आहे त्याच्यात? मी तेच सांगतो की समजा आपण जंगलात गेलो, जंगलात मला फक्त जेवण करून ध्यान साधना करायची, तिथे काही 2 लोक मला भेटतील. इथे माझ्यासमोर सर्व आहे. पत्नी आहे, घर आहे, आई वडील आहे, समाज आहे, जेवण आहे, आणि तुम्हाला ते खायचं नाही आहे. मग तुम्ही संन्यासात काय काय करत होतो, म्हणजे कशी सुरुवात हां, झाली? संन्यास केलं. मग आता मी बेसिकली सर्व विकलं. माझ्यावरचे पूर्ण ज्या जबाबदाऱ्या त्या पूर्ण कमी करून टाकल्या आणि माझा खर्च आणला 26,000ला. मग मला काही पेशंट, जे माझं नाव होतं, मला काही पेशंट शोधत घरी यायची. बरं. की हे डॉक्टर हुशार आहेत वगैरे. मग मी एक रूममध्ये एक टेबल, खुर्ची, माझा अभ्यास असायचा आणि एखाद 2 पेशंट आले की माझं काम होऊन जायचं, जे मला उदरनिर्वाहायला लागायचं. माझं काम एकच होतं की तो आनंद शोधणं, ती अवस्थेला जाणं. मग मी पुस्तकं वाचन करणं आणि ध्यान साधना करणं. ध्यानाच्या काही पद्धती मी डेव्हलप केल्या, ज्या होत्या, मी शिकल्या होत्या, ते केल्या. आणि एके दिवशी मला ती अवस्था आली. ती शब्दात नाही सांगता येत, पण खूप सुंदर अवस्था असते. त्याला अनुभूती म्हणू आपण, साक्षात्कार म्हणू. आणि ते जे पुस्तक जे माझ्याकडे 8 महिन्यापूर्वी पडलं होतं, ते मी विदिन 1 डे वाचून काढलं. शांतीपत नावाचं, आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचं गोयंका गुरुजींचं विपश्यनाचं पुस्तक आहे. आणि त्याच दिवशी मी अपेक्षाला पण बोललो की मी आता अजून डीप जातो वगैरे. आता संन्यास म्हणजे काय सौमित्र सर, की आता कसली अपेक्षा नाही. आपण संन्यास म्हटलं की आपला एक बाबा दिसतो, कपडे दिसतात, टिळा दिसतो, एखादा आश्रम दिसतो आणि सगळं घर सोडून बाहेर गेले. एक्झॅक्टली. पण इथे मला पत्नी होती, मुलं होते, पाटील फॅमिलीतला व्यक्ती मी, एकुलता एक व्यक्ती. आता माझ्या आई वडिलांसाठी हा मात्र शॉक होता. त्यांचा एकुलता एक मुलगा, माझा मोठा भाऊ 23 वर्ष, ते सांगणारच आहे मी, 23 वर्षाचा असताना कॅन्सरने केला. त्यांना एक मुलगा, आणि तो पण असं करतो. बरं, तो असं नाही की तो फेल डॉक्टर आहे, तो प्रतितेज डॉक्टर आहे. त्यात फक्त माझ्या मिसेसचा रोल खूप महत्त्वाचा होता की तिने मला सपोर्ट केला. जनरली एरवी पाहिलं तर कोणत्या पत्नीला आपला नवरा वयाच्या 30-32ला असा मरून बाबा जायला आवडेल? कुणालाच आवडणार नाही. कदाचित ती देवाची इच्छा असेल, नियतीची इच्छा असेल. ती पण खूप योगिक व्यक्ती आहे. तिने कधी मला आयुष्यात कधी मागितलं नाही. आताही तिला बरेच जण विचारतात, माझ्या बहिणी असतील किंवा नातेवाईक, का ग यांनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा तू काय करत होती? मग मलाही प्रश्न पडतो की तू काय करत होती? तर ती म्हटली की मी तुमच्यासोबत होतीच. उलट तिने मला सावरलं माझ्या पाठीमागे. आई वडिलांना हा निर्णय आवडला नव्हता. वडील गावातले नंबर 1चे पाटील व्यक्ती. मी एकदा चुकून गावात गेलो, त्यांनी मला गावातनं हाकललंच की तू हे कपडे घालून गावात कन्नड गावात? नाही, माझं तसं मूळ गाव खानदेशमध्ये आहे. निपाणी नावाचं गाव, एरंडोल तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये. तर दत्त जयंती होती. मी खूप कमी, आता याच्यामुळे काय झालं सौमित्र सर, आता माझ्या खंत आहेत की ही अवस्था समजायला खूप कठीण आहे.
ज्याची उंची आहे, म्हणजे मला खूप वेदना व्हायच्या. केव्हा केव्हा वाटायचं की हे काय केलं मी, केव्हा केव्हा वाटायचं की आपण निघूनच जायला पाहिजे होतं या जगातून लांब. म्हणजे मला त्यावेळेस ज्ञानेश्वरांच्या वडिलांची आठवण यायला लागली. त्यांनी पण संन्यास घेऊन ते परत आले होते. म्हणजे आता आपण बोलताना सांगतो की 2 निलेश पाटील मेले असते आतापर्यंत. मी प्रेक्षकांना इतरांना सांगेल की हे सोपं काम नाही आहे, कोणी करू नये. एक बी गेलं तर झाड झालं. पण तुम्ही आता खपू नका. खपण्याचंच काम आहे, कारण समाजामध्ये सौमित्र सर पैशाला खूप किंमत आहे. तिथूनच माणसाची पारख होते. मला त्यावेळेस हे पण कळालं की मला जी किंमत होती ती माझ्या वलयामुळे होती, मला कोणी नाही. हां, हार्डली 2-3 साधक माझे होते जे मी असण्यावर माझ्यावर प्रेम करत होते. त्यात माझी पत्नी होती. आईवडिलांचं प्रेम अजून पण तेव्हा होतं, पण त्यांना तो शॉक होता की त्यांना समाज जगू देत नाही. पण या सगळ्यामध्ये संन्यास घेतला म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी कट ऑफ केल्या? एक्झॅक्टली. म्हणजे संपर्क पूर्ण तोडला. हां, कारण आता तुमच्या बोलण्यातनं मला असं लक्षात येते की तुम्ही घरीच होता. एक्झॅक्टली. म्हणजे आज तुमचे आप्तेष्ट तुमच्या आजूबाजूला होते. हो म्हणजे त्यांच्यातलं बोलणं, त्यांच्यातली चर्चा तुमच्या कानावर पडत होती. हो. म्हणजे तसं कुटुंबापासून विलग नव्हता तुम्ही. नाही. तुम्ही तुमच्याच घरात होता. हो त्यामुळे इनसिक्युरिटी नव्हती. बरोबर. तुम्ही गाडीतून फिरत होता. हो म्हणजे गाडी होती. हो. मग काय संन्यास आहे याच्यात? संन्यासचा मी जो संन्यासचा अर्थ म्हणतो की मला घरात राहून साधना करायची. शेवटी संन्यास घेतो म्हणजे कोणीही व्यक्ती जो आहे तर त्याला जी अनुभूती असते, समजा आपण एखाद्या व्यक्ती घरातून बाहेर निघाला, त्याला ती अनुभूती घ्यायची ना, नेमकं काय बाबा हे सुख. तर त्याला तर माहीत नसतं, तो काही मार्गाने जाईल. सॅक्रिफाईस कुठे आहे याच्यात? काय मी सॅक्रिफाईस? तेच सांगतोय की सॅक्रिफाईस कुठे. पहिली गोष्ट, मी हे लॅविश लाईफ सोडलं. कुठं सोडलं? मी तो कपडे घालून मी कोणत्याच कार्यक्रमात नाही. एखाद्या वेळेस जेवण असेल, ध्यान साधना असेल, म्हणजे मी असून पण तुमच्यात नाही मी. बरं. माझं एकच पूर्वी माझं काम काय असं, डॉक्टर म्हणून पेशंट चेक करणं. डॉक्टरचं काम पेशंट चेक करणं आहे. योगाचं काम योग शिक्षक योगा शिकवणं. आता मी काहीच करत नाही, फक्त जेवण करतोय. म्हणजे प्रॅक्टिस सॅक्रिफाईस केली हे मी समजू शकतो. प्रॅक्टिस नाही, सगळं बंद स्वतःलाच नाही. मला सांगा सौमित्र सर, एखादा व्यक्ती मरतो म्हणजे काय करतो, उद्यापासून तो काहीच काम करत नाही फिजिकली, तो मरतोच बॉडीली. आणि आपण त्याला मरण घोषित. मी जिवंतपणे मेलेलो होतो. माझं काम एकच, फक्त झोपणं, जेवण करणं आणि त्या अवस्थेला प्राप्त करणं. मग त्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करतो? ध्यानधारणा. हां, ध्यान साधना, वाचन आणि थोडं लिखाण. बरं. त्याच्याने मला जे मिळत होतं. आणि जेव्हा आपण धावपळ करतो ना, समजा माझ्या 15 बेंचेस होत्या, आपण स्वतःपासून लांब जातो. सपोज मी आता आपल्याशी बोलतो आहे, तर मी तुमच्याशी बोलतो आहे, मी माझ्या आतमध्ये जाऊ शकत नाही. आपण जेव्हा डोळे बंद करतो, डोळे बंद केल्यावर आपण आतमध्ये जातो आणि डोळे उघडले की आपण संसारामध्ये येतो. एक प्रकारे मी जिवंतपणे स्वतःला मृत घोषित केलं. संन्यासचा दुसरा नाही, मला हे कळते तुम्ही काय म्हणताय ते, पण मला ते मटेरियलिस्टिक पटत नाही आहे. कसं? कारण तुम्ही तुमच्याच घरामध्ये होता, संसार तुमच्या समोर होता, तुम्ही संसारातून बाहेर नव्हता आलेला. तुम्हाला मुलगा होता, तुम्ही त्याला खेळवत होता, घरी पत्नी होती, समोर दिसत होतं काय चाललंय, तुम्ही कट ऑफ झालेला नव्हता. मग हा संन्यास कसा? आता मला सांगा, आपण ज्याला संन्यास म्हणतो, आपण त्याच्याशी तुलना केलं तर मे बी उत्तर मिळू शकेल. कारण आपण विचारलं, मी त्या विचार करतो. माझ्यावर हा ऑब्व्हियस विचार आला की सॅक्रिफाईस काय आहे. सांगतो. पहिली गोष्ट, सॅक्रिफाईस असं आहे की तुम्ही सर्व बघताय पण तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे इच्छा पण नव्हती माझी करण्याची. इच्छाच नसते मुळात इच्छाच नसते. मी कुठल्या लग्न कार्यात जात नव्हतो, आजही मी जात नाही. जिथं खूपच इसेन्शियल आहे आणि वाद होऊ शकतात. मी समजा मामा आहे, माझं भाच्याचं लग्न आहे, मला जावं लागतं, तिथेही मी मुद्दा सांगून देतो की मला दुर्दैवाने असं बोललं जातं की तुम्ही संन्यास घेतलाय लोकांना सांगू नका, म्हणून चुकून मी आलो तर. इव्हन हा ड्रेस पण मी जो घातलेला आहे याच्या मागे एक कारण आहे, पुढे आलं तर सांगेल. समजा ते सांगून देतो तुम्हाला की एकदा माझ्या मुलीची पालक सभा होती आणि मी पालक सभेला पालक म्हणून गेलो. मी तो ड्रेस घालतोय, मी माझ्या अवस्थेमध्ये मी मस्त आहे आणि मी पालकांच्या सभेला बसलो त्या ड्रेस घालून. कारण जे बाबा लोक असतात, जे असे लोक असतात, ते आपल्यात येत नाही बघा. त्यांची कुटी असती, जंगलात लांब असतात. हा जो संन्यास हा घरात राहून करण्याचा आहे. आता माझं कर्तव्य आहे, माझं कमिटमेंट आहे की मुलीच्या ती म्हटली पप्पा पालक सभेला जा, मॅडम म्हटलं की तुम्ही एकदा जाऊन या. मी गेलो तर तिथे त्या हॉलमध्ये मी सेंटर ऑफ सर्व लोक माझ्याकडे बघत होते. माझा बाजूवाला मला असं वारंवार बघतोय आणि मला घरी घेऊन गेला, माझा पाय पडला. कारण तो ड्रेस आणि ती अवस्था लोकांना गुरु आणि देवाशी जोडून देते.
मला मी खूपदा जर हवा भरायला गेलो तर बाबा आले माझे पैसे घेत नव्हते. विमानतळावर जेव्हा माझं कधी मला मुंबई येणं राहायचं त्या ड्रेसवर, तर तो पॅन कार्ड चेक करायचा, निलेश विश्वनाथ पाटील, वय वर्ष 35, आणि तो चेक करणार किती बिझी असतं सर. तो पोलीस विचारायचा, सर तुम्ही पाटील दिसताय, इतके कमी वयात संन्यास. मग त्याला तो बाजूला घेऊन मी त्याला पूर्ण सांगायचो मला काय काय अवस्था आली. आता मी पालक सभेला गेलो, लोक माझ्याकडे बघताय. मला मुलगी येताना म्हटली कारमध्ये, पप्पा तुम्ही हा ड्रेस नका घालत जाऊ. तर मी म्हटलं का बेटा? म्हणे मला बाकी मुलं हसतात. आता हा या संन्यासचा हा ड्रॉबॅक घरात राहून. पण हा संन्यासा ड्रॉबॅक नाही, हा तर वेशभूषेचा ड्रॉबॅक आहे. पण ती वेशभूषा त्या व्यक्तीच्या विचाराने आलेली एक अवस्था आहे. पण विचार आणि कपडे हे पूर्ण वेगळे गोष्टी आहेत. उद्या जर मी संन्यास घेतला असेल आणि मी घातलं शर्ट पॅन्ट तर काय फरक पडतो? होऊ शकतं ना, म्हणजे तसं होऊ शकतं. जसं आज माझी अवस्था आहे, मी कपडे बदलले पण मी आतमध्ये तोच आहे. एक्झॅक्टली. परंतु मुलीला त्या कपड्यांबद्दल आक्षेप होता. हो, पण ती जी बोलली आणि त्याच्यानंतर होणारं कॉम्प्लिकेशन तुम्हाला सांगतो मी स्टार्टला बोललो की मी तो ड्रेस का घातला होता, की मला स्वतःला सांगायचं होतं की मी आता तुमच्यातला नाही आहे. शेवटी बघा, ड्रेस तुम्हाला डिफरन्शिएट करतो 100%. वेशभूषा खूप मोठा रोल करते, जरी आपण नाही मानली तिला मॅटर करते. मी तो ड्रेस घातला, लोक मला बाबा भंतेजी जे काही त्यांच्याप्रमाणे दिसायचे शब्द वापरायचे. पण मी घरात असल्याने बेसिक अपेक्षा स्टार्ट झाली. तो पण एक याचा ड्रॉबॅक आहे घरात असण्याचा. मला जावं लागलं. मुलगी म्हटली, पप्पा तुम्ही हा ड्रेस घालून, मला मुलं हसतात. मग तिला म्हटलं, बेटा स्वामी विवेकानंदचा ड्रेस तर असाच आहे. नाही ते असतील, मला माझे पप्पा असे नको. व्हॉट शी सेड, मला माझे पप्पा असे नको. मग मी जसं जसं डीप जायला लागलो, मला कळायला लागलं घरात राहण्याच्या संन्यासामध्ये की माझ्या आईवडिलांना त्रास होतो आहे, माझ्यामुळे मिसेसला त्रास होतो आहे. मी ड्रेस बदलण्याचा निर्णय घेतला की मला साधनेत डीप जायचं आहे. मी ड्रेस बदलल्यामुळे त्रास होतो इतर लोकांना. पूर्वीच्या काळी मी असं ऐकलं की एखाद्या माणसाने जर संन्यास घेतला त्याच्या हत्तीवर मिरवणूक काढायची, म्हणजे तो पवित्र आत्मा आहे, वेगळा आत्मा आहे. आता संन्यासाला कोणी मान देत नाही. आता संन्यास म्हणजे त्याला वेगळं समजतं. पण मग आता या केसमध्ये सर्वसामान्यपणे सर्वसाधारण लोकांना संन्यास म्हणजे काय, तर तुम्ही या संसारापासून लांब जाता, बरोबर असं म्हणू शकतो आपण. एक लांब जाता. मग लांब कुठल्या कुठल्या गोष्टीतून? आत्ता मी ज्याच्याशी चिकटलोय मटेरियलिस्टिक लाईफमधनं मी बाजूला होतो, हे माझं सॅक्रिफाईस असतं. मी गाडी वापरत नाही, मी चपला वापरत नाही, मी कपडे पण वापरत नाही, कारण तो मोह असतो कपड्यांचा, तो मोहाशी संबंधित आहे. एक्झॅक्टली. मी अन्न प्राशन वेगवेगळ्या पद्धतीचं नसतं माझं, कमीत कमी असतं. मी माझ्या नातलगांना भेटत नाही, कौटुंबिक गोष्टींना मी तिलांजली देतो. हे सॅक्रिफाईस आहे. आणि मला याचा तेवढं काठिण्य तुमच्या मनात असायला लागतं की हे सगळं कॉम्प्रोमाइज करून जेव्हा मी ध्यान धरणेला बसतो तेव्हा हे सगळे पाश मी तोडतो. एक्झॅक्टली. तुमच्या बाबतीत असं काहीच झालेलं मला दिसत नाही, असं मी का म्हणू नये? तुम्ही म्हणू शकतात. मी प्रयत्न करतो तुम्हाला सांगण्याचा. आता तुम्ही जे म्हटलं की कपड्यांचा पण मोह राहत नाही. जसं आपण महावीरांचं उदाहरण घेऊ, तर महावीरांच्या अंगावर कपडे पण नव्हते. तो एक संन्यासचा मार्ग आहे की तो व्यक्ती इतका डीप चालला गेला की त्याला कपडे पण नाही. पण अनेक पण मार्ग आहेत. कुठले कुठले कसे असतात? जसं तुम्हाला सांगितलं, जसं आता वारकरी संप्रदायामध्ये अशाच प्रकारचा संन्यास आहे. ते नॉर्मल कपड्यात राहतात, ईश्वराचं नाव घेतात. दुसरा संन्यास लोक घर सोडून निघून जातात जंगलामध्ये. मग कोणते गुरु असतात त्यांना दीक्षा देतात. जिवंतपणे ते त्यांची पूर्ण 10 संस्कार करतात ते आणि सांगून देतात की तुमच्यात मी आता नाही आहे. आणि हा एक संन्यास जो मी याला प्रॅक्टिकल संन्यास केला की जो मला ओशोने सांगितला. राईट. याच्यामध्ये जास्त असा असे त्यांच्या प्रथा परंपरेमध्ये जास्त फापट पसारा किंवा काय आपण थोतांड काय म्हणजे कर्मकांड त्यात जास्त नाही आहे. मुळात संन्यास तुम्ही जे आता जे बोललात सर्व अवस्थेमधले वेगवेगळे, याचा उद्देश काय? उद्देश आहे की या सर्व गोष्टीपासून दूर जाऊन त्या गोष्टीचं प्राप्ती करायची जी अलौकिक आहे, या जगातली ती नाही आहे. मग त्याचे मार्ग भिन्न भिन्न असू शकतात. तुम्ही जर आपल्या पूर्ण भारतीय अध्यात्माचा अभ्यास केला, मग ते रामकृष्ण परमहंस असतील, प्रत्येकाचे वेगळे मार्ग आहे. मग आपण जिला मीरा म्हणतो, पायोजी बने राम रतन धन पायो, ती संसारामध्ये असताना कृष्णाची पूजा करत होती. कबीर आहे, तो काम करत असताना त्याला ईश्वर प्राप्ती झालेली होती. मार्ग वेगवेगळे. मी हा मार्ग निवडला आणि त्या मार्गात असताना मला कोणतंही आकर्षण असं नव्हतं. मुळात मी ते आकर्षण सोडलं. म्हणजे माझ्या सिटीतला, माझ्या राज्यातला एक फेमस डॉक्टर असताना माझ्याकडे येऊ घातलेला पैसा मी सोडून दिला. इवन तुम्हाला मी डिस्कस करताना सांगितलं की तो वैराग्य कसा येतो. शेवटी संन्यासचा आपल्याला एक अर्थ काय वाटतो की कपडे घातले, जंगलात गेलो संन्यास.
संन्यास म्हणजे आता मला कसली अपेक्षा नाही. आता याचा संबंध कशाशी आहे? याचा संबंध मनाशी आहे. बरं. जे आपण आता यापूर्वी बोललो बरं. की मन नेहमी अभावात जगतं. त्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तो मागे धावतो, भेटलं ते मागे पडतो, तो नवीनच्या मागे धावतो. संन्यास शब्दाचा अर्थ की आता मला कसली अपेक्षा नाही, आणि तो संसारात राहून जास्त अवघड आहे. पण या सगळ्यामध्ये तुमच्या पत्नीने सगळं सहज मान्य केलं, काहीच खटके उडाले नाहीत? मी खरं सांगायचं म्हटलं, आताच मला विचारलं तुम्ही तर काहीच तिने मला बोललं नाही. हे माझं नशीब आहे. त्यांच्या मनात कधी चालू असणार वेगळं त्याला, ते असं होऊच असणार शकत नाही. नाही. काहीतरी आलं असेल ना, काय फालतूपणा चालवलाय असं तरी आलं असेल मनात. मला तर आता पण चालवलं नाही. मी तिला पत्नीपेक्षा मैत्रीण जास्त मानतो. बरं. आणि मला ते आता बोलली असते आणि मला सांगायला काहीच त्याच्यात, कारण तो मनुष्य स्वभाव आहे ना. इतकं सगळं सुरू असताना सहज मान्य करणं की ठीक आहे तुम्हाला हवं ते करा. आता त्या डॉक्टर आहेत त्यामुळं कदाचित त्यांनी त्यांच्या पावर सगळं उभं केलं, नेलं. मी त्यांचा जो स्वभाव आहे, मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त योगी ते आहेत. कदाचित त्यांच्या नशिबात किंवा माझ्या नशिबात ते असल्याने मी ती घेऊ. पण कारण कॉमनली मला हा कोणी म्हणतं की मला हे पटत नाही आहे की त्यांनी सहज ते मान्य करणं. मे बी असेलही, मी काय नाकारत नाही, पण कुठंतरी खटका उडाला असेल ना. होय नाही नको होय, त्यात काहीतरी एखादा वाद झाला. स्टार्टला फक्त हाच की म्हणजे मी जेव्हा म्हटलं की तुला आता सांभाळायचं आहे, त्यावेळेचा चेहरा फक्त पाहिला, परंतु तेवढा चेहरा सोडला तर तिने मला सपोर्टच केला आहे प्रोसेसमध्ये, आणि अपोज पण कुठला केला नाही. राहिला असतं मी तुम्हाला बोललो असतो. ते माझं नशीब आहे. ठीक आहे, माझं नशीब आहे. बरं. मग हे सगळं केल्यानंतर जो तुम्हाला प्रश्न पडला होता की पैशामुळं आनंद मिळतो, मग तुम्ही पैसे मिळवलेत, मग तुम्ही लक्षात की हा आनंद नाही आहे. हो. मग काय आहे आनंद? आनंद तोच मी ते तुम्हाला सांगतोय. आनंद मला विचाराल, जो अनुभव मला आला, आनंद आपल्या जवळ आहे. पण तो कसा, आता मी जो अनुभवला त्याला मशीनने चेक करायला, डोळे बंद केले की आपल्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. आपल्याला काय शिकवलं गेलं आहे, काहीतरी कर, मोठा हो, पैसे कमाव, तू आनंदी होशील. बरोबर. आणि ते मी केलं होतं, आणि इथे मी काही न करता आनंदी होतोय. कसा शोधायचा आपल्यातला आनंद? समजा आपण डोळे बंद केले सौमित्र सर, आपण जे डोळे बंद करतो तर आपण आपल्या आतमध्ये जातो. हा श्वास खूप महत्त्वाचा आहे. श्वासावर आपण नियंत्रित केलं, श्वासाला लक्ष दिलं, अनेक ध्यानाचे प्रकार आहे, आणि आतून तुम्हाला ॲटोमॅटिक, आता तुम्हाला मी एक छोटा प्रयोग करून दाखवतो, कारण माझा तो रोजचा भागच आहे. तुम्ही इथं बसले, आपले प्रेक्षक बघतायत आणि ऐकतायत, एन्जॉय करतात. सर्वांनी जस्ट 2 मिनटासाठी, फक्त आपण 1 मिनटासाठी एक लांब श्वास घेऊया. जाणीवपूर्वक श्वास घेतला, रोखून धरायचा श्वास वरच्यावर. आता सोडायचा आहे. सोडल्यानंतर त्याला बाहेरच रोखून धरायचं आहे. आता पुन्हा घ्यायचा आहे. पुन्हा आता सोडायचं आहे. समजा नॉर्मल. याला ॲब्डोमिनल ब्रीदिंग म्हणतात. अशी ब्रीदिंग कोणीच करत नाही, आपण बालपणी करतो, आणि ही ब्रीदिंग बिघडल्यामुळेच आपण आजारी पडतोय. आपला श्वास छोटा आणि जोरात चालू आहे. आता आपण फक्त काय केलं, थोडं जाणीवपूर्वक लांब श्वास घेतला, आणि लांब श्वास घेतल्या घेतल्या प्रेक्षकांचा आणि तुमचाही अनुभव असेल की थोडं बरं वाटतं इथे. एक मंद म्युझिक लावलं, डोळे बंद केले. तुम्हाला सांगा, ती गोष्ट, ते जे बरं वाटणं म्हणतो आपण, शब्द फक्त बदलतो, ते बरं वाटणं आलं कुठून? त्यासाठी बाहेरून मी काही घेतलं नाही. राईट. ज्याला आपण अवलंबन म्हणतो, XYZ गोष्टी आपण डिपेंडन्स. राईट. बॉस चांगला बोलला, ॲप्रिसिएशन झालं, दारू, तंबाखू, सिगरेट, काहीच नाही. आतून आला, आणि तो इतका मोठा आहे, त्यासमोर या गोष्टी खूप छोट्या आहेत. पण आपल्या या गोष्टी मोठ्या वाटतात. एकदा तो सुगंध आपल्याला मिळाला, मग तुम्हाला जर समजा आपण साध्या भाषेत, तुम्हाला मी किलोभर आनंद दिला, तुम्ही छटाक आनंद घ्यायला बाहेर जाणार का? मग म्हणून तुम्हाला जाणवेल की जो योगी असतो, खरा योगी असतो, खरा गुरु असतो, त्याला या गोष्टींचं आकर्षणच नसतं. मग लोकांना तो मूर्ख वाटतो. मी रिसेंट तुम्हाला अनुभव सांगायचा म्हणजे, मी एक कॅम्पसचा हेड झालो. या अवस्थेतनं मला माझा परिचय आपले भारतातले शिक्षण सम्राट आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल माननीय DY पाटलांशी माझा संबंध आला. ते म्हणजे प्रॅक्टिकल उदाहरणं सांगणं मला इथं आवश्यक आहे. माझा साम TVला शो होता, बायपासला करा बाय बाय. औषधांनी आणि या उपचारांनी मी हार्ट डिसीज बरे करून देतो. तर अनेक फोन येतात, त्यात त्यांचा एक फोन आला. फोन लागला म्हटले, आणि ते मला बोलले की मी DY पाटील बोलतो आहे. मला तेवढी कल्पना नव्हती, काही संबंध नव्हता, पण थोडं नाव ऐकून होतो मी.
ते म्हटले मला स्वतःला 7 वेळेस अँजिओप्लास्टी झालेल्या आहेत. तर मी आतापर्यंत 2-3दा ऐकल्या होत्या, 7 टाईम तिथं पण ते दादा आहे, ते त्यांचं नावच दादा आहे. तर आणि तुम्ही पुण्याला कधी असता? म्हटलं महिन्यात 1-2 मी असतो, आलो की मी भेटेल. मला वाटलं हे काय भेटतील बिझी व्यक्ती, पण ते आले, त्यांनी मला फोन केला. त्यांच्या EDCने मला 30 मिनिटं भेटायला वेळ दिला. आमची मिटिंग 9 तास चालली. ते म्हटले 9 तास. ते म्हटले असे माणसं आपल्या जवळ पाहिजे. 9 तास मीटिंग झाली? एक्झॅक्टली सर. 30 मिनिटाची मिटिंग 9 तास चालली. दादांनी काहीतरी पाहिलं, गप्पा केल्या. त्याच दिवशी ते म्हटले तुमचे, मी खूप कडक साधना करत होतो, तुम्ही काही खाल्लं नाही म्हणे, आज नानाकडे आपण जाऊ. म्हटलं कोण नाना? नाना पाटेकर. त्याच दिवशी दादांच्या गाडीत बसून पुण्याच्या रस्त्यावरून दादा मला नाना पाटेकरकडे घेऊन गेले. एका दिवशी मला 2 मोठे व्यक्ती भेटल्या. आणि नंतर जेव्हा दादाने बरं केलं आजारातून, मला दादा म्हटले तुमची इच्छा काय? मी म्हटलं माझी इच्छा संपल्या दादा खऱ्या अर्थाने, पण काय असेल? हां म्हटलं लोकांना हॅपी करायचं, जो आनंद मला भेटला आहे. मग याला काय लागतं? समजायला सोपं, रामदेव बाबासारखा आश्रम टाकून द्यायचा. म्हणजे या पुण्याला माझी जमीन, तुमचं डोकं, आपण काही करू. करता आता ही इट्स अ बिग स्टोरी. करता करता मी त्यांचे लहान चिरंजीव जे लोहगावला असतात, अजिंक्य DY पाटील, मी तिथे पहिले मी विजय पाटलांकडे गेलो. मला काही गोष्टी वर्कआउट झाल्या नाही आणि मग मी अजिंक्य सरांकडे गेलो. त्यांचा स्वभाव खूप छान. आणि मी त्या माझा उद्देश होता तिथे काही 5-10 एकर जमीन घेऊन आश्रम सुरू करणं, कारण ही दादांची इच्छा होती असं काही ते मोठं काम करावं. पण मी गेलो, काही कारणाने त्यांनी माझ्या कामाची पद्धत पाहिली, तिथे अशा काही घटना घडल्या आणि मी त्या कॅम्पसचा हेड झालो. आणि सर्व तिथलं पूर्ण कॅम्पसचा हेड. किती सालची गोष्ट आहे ही? सर 18-19च्या आसपासची गोष्ट आहे. आणि माझा उद्देश आश्रम टाकणं होतं. मी गेलो त्या ड्रेसमध्ये, जो योगी ड्रेस, संन्यास ड्रेस. आणि तिथे काही काम करताना ज्या मला काही गोष्टी जाणवल्या त्या अजिंक्य साहेबांच्या नजरेत मी आणल्या. त्यांना ते समजलं. त्यांनी माझ्यातला प्रामाणिकपणा, डायनॅमिसिटी पाहिली आणि आय बिकम द नंबर 1 बॉस ऑफ दॅट कॅम्पस. माझं काम एकच होतं, प्रत्येक गोष्ट माझ्या सैनी पास व्हायची. 25 कॉलेज त्या ठिकाणी होते. मी ते काम पण केलं. करता करता एके दिवशी साहेबांनी पूर्ण माझ्या हातात देऊन टाकलं. काही गोष्टी मला सांगता नाही, पण ते म्हटले की कल से डॉक्टर निलेश देखेगा पुरा व्यवहार. मला ते आकर्षण नाही वाटलं सौमित्र सर. मला खूप सोपं होतं. मी त्यांचं जेवढं काही प्रिमायसेस आहे, साहेबांचा विश्वास होता. ते मला रामराज्यातले राम म्हणायचे. ते हे पण म्हणायचे की राम चालत नाही आजकाल या जगामध्ये. पण ठीक आहे, ते त्यांचा व्ह्यू होता. आणि मी त्या मोमेंटला माझा उद्देश तिथं आश्रम टाकणं होतं, कॅम्पस चालवणं नव्हतं. मला वाटतं आपण काही दिवस बसू आणि दुसऱ्या एका चांगल्या माणसाला हे करून निघून जाऊ. पण मी ते जे पाहिलं ना, त्यातनं मला एक नवीन जग पाहायला भेटलं. मी म्हटलं अरे अशा जगात नको मला आश्रम टाकायला. मग लॉकडाऊन लागलं आणि संभाजीनगरला मी एक 5 एकर जमीन घेतली आणि तिथे आश्रम सुरू करून आज मी आपल्याशी बोलतोय. सांगायचा अर्थ काय माझा, की मला त्यांचे 150 कोटींनी पण मला हाव नाही सुटली. पण मग आता तो जो तुमचा संन्यासी वृत्ती होती, तिथनं तुम्ही परत आता वास्तव जीवनात आला. हो का? तो काय पॉईंट होता? हा, आता ते एक सांगायचं आहे. अनुभूती जेव्हा तुम्हाला येते, अनुभव हा खूप मोठा गुरु आहे. मला कळून गेलं की कोणीच कोणाच्या जगात नाही आहे, सर्व खोटं आहे, चला निघा. आणि मग पळसाला पानं 3च आहेत. पण माझा मोठा भाऊ, मी वयाच्या 21ला असताना, तो माझा जस्ट BMS नंबर लागला होता आणि दादाला कॅन्सर झाला. आणि माझ्या घरामध्ये असा मोठा आजार कधीच झाला नव्हता. बघा, प्रत्येक स्टोरी मागे एक स्टोरी असते आणि स्टोरी ती मग नियती असेल, कर्म असेल, ती घडून आणते. माझ्या स्टोरीमध्ये माझ्या भावाला कॅन्सर होतो. माझं पूर्ण शिक्षण भावाच्या आजारात केलं. फर्स्ट इयरला आजारी पडला, थर्ड इयरला दादा या जगातनं गेला. त्याला कॅन्सर होता पायाचा, टीबेल मेटाफायसिसला. तर कॅन्सरमध्ये कॉमनली एक बोलतात की आपण विचारतो काय कारण, ते सांगतात कारण काहीच नाही याला. कारणाशिवाय कार्य कसं निर्माण होईल? धूर आहे म्हणजे कुठेतरी आग आहे. मला प्रश्न पडायचा की कसं कारण नाही याला? बरं, त्याला कुठलं सवय नाही ज्यामुळे कॅन्सर होईल. मग त्याचा कॅन्सर असा होता की डॉक्टर म्हटले की तुमच्या भावाला कॅन्सर आहे, पाय कापावं लागेल. पाय कापा नका कापू, तो 3 वर्षात मरणार. म्हणजे मला हे डॉक्टरने मला सांगितलं. बरं. तर तो मला खूप शॉक होता या जीवनाबद्दलचा. म्हणजे संन्यास घेण्यामागे ती एक घटना कारणीभूत आहे. तर आपला सख्खा भाऊ 3 वर्षांनी मरणार आहे असं एक डॉक्टर जेव्हा बोलतो, तर त्याच मोमेंटला मला जीवन किती डेंजर आहे. दादाला मी खूप ठिकाणी घेऊन फिरलो, डॉक्टरांचे मी चेहरे पाहिले. मला ती खुर्ची चांगली माहिती आहे पेशंटची. मी असं सांगतो सौमित्र सर की घरामध्ये जेव्हा एक व्यक्ती आजारी असतो ना, तर सर्व घर आजारी पडतं. आणि ज्याचं पडतं त्याला कळतं सर. डॉक्टरने बोलणं सोपं असतं. मग मी जेव्हा डॉक्टर झालो,
तर मला पहिले हे करायचं होतं की मला काय नाही करायचं मी ते ठरवून टाकलं. भले माझ्याकडून आजार बरा होत नसेल पण मी त्याचा व्यापार नाही करणार. तो आजारी असतो पेशंट, तो दुःखी असतो, त्याला बोलून पण तो बरा होतो. तर मी जेव्हा समाधीचा निर्णय घेतला तर सुदैवाने संन्यास घेण्यापूर्वी माझ्याकडे 15-20 असाध्य आजारांचं सोल्युशन तयार होतं. म्हणजे बायपास, अँजिओप्लास्टी मी टाळतो, सोरायसिस, वंध्यत्व, डोकेदुखी. तर मला वाटतं आपण जर मरून गेलो तर हा जो आपल्या हाताला गुण आहे याला मार्केटला असाध्य लेबल लावून टाकलं आहे. असाध्य म्हणजे हे आजार बरे होत नाही. आणि मी ते आजार बरे करत होतो. डी.वाय. पाटलांचा मी 7 वेळेचा अँजिओप्लास्टी टाळला, मायग्रेन बरा करतो. म्हटलं आपण जर मेलो तर ही विद्या आपल्यासोबतच जाईल आणि दादासारखे जे पेशंट आहेत समाजामध्ये त्यांना मिळणार नाही. नंबर 2, मी पाहिलं माझ्या वडिलांशी माझा वैचारिक मतभेद होता. म्हणजे मी असा अभ्यास केला, तुम्ही पण बघाल की समाजामध्ये माणसाला दुःखाचं कारण कोण आहे माहिती आहे? जे मी स्वतः माझ्या लेवलला पाहिलं, तुम्हाला माहीत असेल, आपली जवळचीच लोक आपली शत्रू असतात, कळत न कळत. तुम्ही जर इतिहास पाहिला तर रामायणामध्ये रामाला वनवासात कोणी पाठवलं, कुणामुळे गेला? कैकेयी म्हटली की माझ्या पुत्राला तुम्ही द्या. सावत्र पण ती आईच होती ना. कौरवांचं भांडव पांडवांशी झालं, चुलत भाऊ होते. 200 देश आहे आपल्या पूर्ण याच्यामध्ये, पण आपला जवळचा शत्रू बघा कोण आहे? शेजारीच आहे, जवळचीच लोक. मग पती पत्नी, सासू सून. तर माझ्या नात्यामध्ये माझ्या वडिलांशी माझा वैचारिक संघर्ष होता. आणि मला त्या नात्यामध्ये हॅपीनेस सापडलेला होता संन्यास घेण्यापूर्वी. मग मी पाहिलं मला एवढी बरं, मी अनेक कोर्स केलेले होते. मी पाहिले की गुरु शिकवतात चांगलं आपल्याप्रमाणे, पण मला ते परफेक्ट नाही वाटले. मी म्हटलं आपण असं काही काढू जेणेकरून ते परफेक्ट असेल. मी डॉक्टर आहे बाय प्रोफेशन आणि प्रॅक्टिकल असतो, कुठलंही त्यात कर्मकांड नको. तर मला जो वडिलांच्या बाबतीमध्ये फायदा झाला होता, मी म्हटलं आपण हे शिक्षण जर घराघरात घेऊन गेलो, कारण घरोघरी रामायण महाभारत चालू आहे, बरोबर, ते आपण देऊ. आणि कन्नडला असताना जो निलेश निलेश डॉक्टर झाला, मला यशाचा मार्ग सापडला होता. कष्ट करायचे, प्रामाणिकपणा ठेवायचा, आळस करायचा नाही, कारण सांगायचं नाही, चांगले मित्र ठेवायचे, व्यायाम करा, वाचन करा, जिद्द ठेवा, मार्ग शोधा, हेच मार्ग आहे. यशाचा मार्ग सापडला होता. मग मी आनंद, हेल्थ आणि सक्सेस हे 3 बिंदू घेऊन निब्बाणाची स्थापना केली. म्हणजे मला वाटलं आपण जर गेलो ही विद्या निघून जाईल, पण आपण ती दिव्या जे आपल्याला भेटलेलं आहे. आता आश्रम कुठे तुमचा? आता हा जो आश्रम आहे आपला संभाजीनगरपासून 12 किलोमीटर अंतरावर चौका नावाचं गाव आहे. 5 एकरमध्ये आपण एक आश्रम डेव्हलप केला. मग तिथं आल्यानंतर म्हणजे आता आपण शेवटाकडे झालेलो आहे. हो. इथून तुम्ही मग परत याचा निर्णय घेतला? हो. परत येण्याची प्रोसेस कशी होती? हां, आता हा ड्रेस मला त्रास द्यायला लागला. मला ट्रान्सफॉर्मेशन मिळालं जे पाहिजे होतं, साक्षात्कार. पण लोक मला बाबा, गुरु म्हणून लोक तुम्हाला स्वीकारत नाही. ते तुम्हाला मोठं पद देऊन टाकतात. लोक माझे पाय पडायचे. म्हणजे मी आज तो ड्रेस घातला असताना आज जर माझे 500 फॉलोअर असतील तर ते 5000 झाले असते. पण ते जीवन मला फ्रीडमने जगू देत. तुम्हाला लोक एका याच्यात, बरं, मुळात मी संन्यास का घेतला? आनंदासाठी. मला तो सुखाचा शोध घ्यायचा होता. पण तुम्ही का भूमिकेमध्ये तुम्ही फिक्स होऊन जातात, लोक तुम्हाला त्यातनं बाहेर निघू देत नाही. मग मी पाहिलं की हा ड्रेस येऊन मी जेव्हा विद्यापीठामध्ये होतो, मी या ड्रेसमध्ये गेलो होतो, संन्यासी ड्रेसमध्ये, अजिंक्य विद्यापीठामध्ये. तर मला तो काम करताना तो ड्रेस त्रास द्यायला लागला, कारण बाबा हा संसारात तुम्हाला दिसलेला आवडत नाही. मग मी ड्रेस चेंज केला. आज पण मी आतमध्ये तोच आहे, संन्यासी निलेश. बाहेरून फक्त मी ड्रेस बदलला, कॉम्प्लिकेशन कमी केले. मध्ये मी अजून एक गोष्ट केली की मी कोणीच नाही ना, मग नावसुद्धा मी सोडून दिलं, माझं सर्व सोडून दिलं, नाव पण सोडलं. मग स्वामी ज्यांनी मीला जिंकलं आहे, स्वामी शब्दार्थ मी आहे. मग विश्वांजू मी केलं. विश्वनाथ वडिलांचं नाव अंजू यांचा पुत्र आहे. पण मध्ये पाहिलं स्वामी लोकांच्या काही बातम्या येतात, आपण डॉक्टर व्यक्ती आहे. मग मी निलेश विश्वनाथ पाटीलचा पाटील काढून टाकला, नावच ठेवलं. आणि माणसाने माणसाकडे माणूस म्हणून बघावं, हे जातपात पलीकडे असं म्हणून. पण त्याच्यात अजून एक प्रॉब्लेम काय तयार झाला, नाव निलेश विश्वनाथ. मग मला लोक विचारणार, मग तुम्ही साऊथ इंडियाचे का? मी सांगणार नाही, महाराष्ट्रातला. मी असं कसं नाव? मग मला त्याला पूर्ण स्टोरी सांगायला लागते. तर मी पुन्हा पाटील लावून घेतलं, कॉम्प्लिकेशन कमी करण्यासाठी. ड्रेस बदलून घेतला. आणि सौमित्र सर, मी आज तोच संन्यासी आहे ज्यांनी त्या दिवशी निर्णय घेतला होता. आता मात्र बाहेरून मी दिसत नाही, कारण कपडे तसे नाही, काही नाही. मी ते कोर्स. पण आता या सगळ्यामध्ये या स्थितीनंतर पेशंटकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन काय बदलला आहे का? खूप खूप मोठ्या प्रमाणात बदलला. आणि मला सांगायला आवडेल की
मी जेव्हा त्या कॅन्सरचा, मला कॅन्सरचा खूप राग आला होता की अरे त्याचा काही दोष नव्हता, त्याला खूप मोठं व्हायचं होतं, जगायचं होतं आणि आजारानं त्याला जगू दिलं नाही आणि सायन्स म्हणते की त्याला आजार इलाजच नाही. तर मी कॅन्सरच्या मागे लागलो आणि करता करता मी मनाचं शास्त्र खूप डीप अभ्यास करून टाकलं. माझा उद्देश होता कॅन्सरचं औषध शोधणं आणि शोधता शोधता मला रोगाची मूळ कारणं कळून गेली. मी उदाहरण सांगतो तुम्हाला, मी एक सॅम्पल म्हणून. माझ्याकडे एक मायग्रेनची पेशंट समजा आली, उद्या आपण मला एक पेशंट पाठवली किंवा आले. पूर्वी फक्त इवन तुम्ही जर प्लेटोचा वाक्य ऐकलं, अभ्यास केला, तर प्लेटो त्या काळात बोलायचा की टुडेज एरर ऑफ द मेडिकल सायन्स इज दॅट डॉक्टर्स आर सेपरेटिंग बॉडी फ्रॉम सोल. आज पण तुम्ही मला सांगा, म्हणजे मी कोणाला टीका करत नाही, पण जी फॅक्ट सांगतोय, डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर किती वेळ आपल्याशी बोलतात, बिझी डॉक्टर, हार्डली 2 मिनटं, 5 मिनिट, 10 मिनटं. आता माझा ॲप्रोच बदलला. मी पूर्वी बोलायचो जास्त, पण खूप वेळ मला मिळत नव्हता, अपॉइंटमेंट्स खूप असायच्या. आता मी दिवसातल्या पेशंटला जेव्हा एक दिवस देतो, दिवसभर पूर्ण बोलतो, शरीर मन आत्मा लेवलला समजून घेतो. आता ती एखादी व्यक्ती माझ्या मायग्रेन पेशंट आली किंवा मानसिक आजार, कुठल्या आजाराची आली, त्याला जेव्हा आपण समजून घेतो ना सर, तर प्रत्येक व्यक्तींनी वेडल्या गेलेला आहे. एक व्यक्ती, त्याला पत्नी आहे, त्याला पती आहे, त्याला सासू आहे, सून आहे. आणि देवाची कृपा, जो मला शोध लागला तो असा लागला की व्यक्ती याच प्रॉब्लेममुळे व्यक्ती आजारी आहे आणि कोणीच डॉक्टर इथं पोहोचत नाही आहे. फक्त ट्रीटमेंट चालू आहे शरीरावर. माझा मूळ यायचा उद्देश काय परत माहिती आहे, तसं सांगू, मला या जगात तसं जगण्याची इच्छा नाही, कुठलाच मला मोह राहिला नाही. मला तुम्ही चांगलं म्हणा, वाईट म्हणा, शेवटी सर्व संपणार आहे एक दिवशी. मग मी परत का आलो, मला माझं भांडण असं आहे, आपण आजारी पडल्याने ट्रीटमेंट करतो, बरोबर आहे, आणि आपण तिथं जर काम केलं तर व्यक्ती आजारीच पडू नये तर किती सुंदर होईल, किती मोठी क्रांती होईल या समाजामध्ये. व्यक्ती आजारी पडू नये, पडल्यानंतर आपण खूप खर्च करतोय, रिसर्च करतोय. पडण्याची कारणं मी शोधली. पहिलं कारण, व्यक्तीमध्ये खूप मोठा संघर्ष आहे आणि ती व्यक्ती लांबची नाही आहेत, जवळचीच व्यक्ती आहेत. नंतर आता जे आपण बोललो, सर्व मनाच्या अधीन आहे. मनाची साधना वाढवावं लागेल, म्हणजे आहे त्यात समाधान मानून तुम्हाला तुमच्या गरजा डिफाईन करावं लागेल. तुम्ही ते वाक्य ऐकलं असेल बघा, की कहते हैं कि ज़रूरतें फ़कीरों की भी पूरी हो जाती है, लेकिन ख्वाहिशें बादशाह की भी पूरी नहीं होती. ख्वाहिश, तर गालिबचं वाक्य आहे की हजारों ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले अरमान मेरे फिर भी कम निकले. त्याला लिमिटच नाही आहे. पण ही लिमिट ठरवेल कोण? तुम्ही आठवा, आपल्या गावाच्या पातळीवर किंवा शहरी पातळीवर पूर्वी 6-7 वाजले की कीर्तन व्हायचं. गावामध्ये 2-4 मंडळी चांगले असायची, माणसं पाप भिरू होती, पाप करायला घाबरायची. आता सर्व बदलून गेले. बरं, मी आता कसंही करून मला मोठं व्हायचंय, इथे साधना पाहिजे, हा माझा उद्देश आहे. पण माझा हा सगळा माणूस असं का करतो, का धडपडतो, का मागं लागलाय? कारण त्याला पैसे पाहिजेत. हां, पैसे पूर्ण आल्यानंतर, भरपूर आल्यानंतरच लोकांना कळतं की हे पुरे नाही, याच्यापेक्षा पलीकडे काहीतरी आहे. पण ते कळायला माझ्याकडे आधी ते यायला लागतं. माणसाची 50पेक्षा जास्त वर्ष मुळात ते मिळवतच जातात. नशिबानं, तुमच्या नशिबानं ते वाढत गेलं, एकाचे 4, 4चे 8 झाले, 15 झाले, आणि मग तुमच्याकडे ती अमाऊंट आली. पण माणूस असा का बनला आहे, तर त्याला ती रेसच पूर्ण करता येत नाही. जे तुम्ही वयाच्या 35पर्यंत पूर्ण केलं, तुमच्याकडे दिवसाला 2 लाख रुपये, फॉर एक्झाम्पल, दिवसाला 2 लाख रुपये यायला लागले, आणि मग तुमच्या लक्षात आलं की माझ्याकडे तर एवढे पैशात पुढं काय, पण माझ्याकडे दिवसाला 2 लाख रुपये यायलाच मला हे सगळं करायला लागतं, आणि ते मी वयाच्या 70पर्यंत करतच असतो, आणि मला ते मिळतच नाही शेवटपर्यंत. मग मी करू काय? तेच मला सांगायचं आहे निपणाच्या. त्यामुळे तुमचं काय जाते मन बी आण सांगायला, असं का म्हणू नये? तुमचं काय जाते, तुम्ही मस्त कमवलंय. इथं मला महिन्याला 50 रुपये मिळवताना दमछाक होती, तुम्ही मग 2 लाख रुपये दिवसाला मिळवायचा. हो, म्हणून ती अवस्था आली. एक्झॅक्टली. हां, पण त्यात माझ्याकडे एक वाक्य, हे सर्वसामान्य लोकांना जगणं आहे नाही आजचं. मला रोजचे प्रॉब्लेम आहेत आत्ता. मी एवढं लांब, तुम्ही डॉक्टर होता म्हणून करू शकला, ड्रायव्हर असं तर काय केलं असतं, कंडक्टर असतं तर काय केलं असतं. आज ST कर्मचाऱ्यांना 56% पगार कपात झाली आहे, त्यांची रोजची बोंब आहे जगायची. त्यालाही शक्य आहे, मी तेच सांगतोय. मुद्दा हा आहे, तुम्ही म्हणता ते मला पटतंय, पण हे मला तेव्हा कळतं जेव्हा मला सगळं माझ्याकडे आहे. नाही, मी तेच सांगतोय. बरं, कारण प्रत्येक डॉक्टर 2 लाख दिवसाला कमवायला जाणार नाही, ती अवस्था येणार नाही. मग मरेपर्यंत त्यांनी दुःख सहन करावं का?
इव्हन तुम्हाला मी आज हेही सांगतो की असे पण डॉक्टर असतील की दिवसाला 4 लाख कमवत असतील. 100%. राईट. हो. बरेच बरेच डॉक्टर सोडा प्रत्येक व्यवसाय. होय होय. मग त्याला ती अवस्था यायला पाहिजे. तसं होत नाही. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा सांगत होतो की मी डॉक्टर असताना माझी पॅरलल आध्यात्मिक साधना चालू होती, वाचन. साधना तुम्हाला रिअलाईज करून देते की कुठे थांबायचं. कारण इट हॅज नो लिमिट. तुम्ही बघताय मार्केटला की मनुष्य थांबतच नाही सर. शेवटचा प्रश्न विचारतो आपण, थांबूया. आनंद कसा मिळवायचा सर्वसामान्य माणसानं? पहिली गोष्ट, प्रत्येक व्यक्ती आनंदी होऊ शकतो, होत नाही, फॅक्ट आहे. आनंद मिळवण्यासाठी त्याला स्वतःच्या आतमध्ये जावं लागेल आणि स्वतःच्या आतमध्ये जाणं म्हणजे साधना. आता त्याला काय वाटतंय की बाहेर सुख आहे, मला पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, काहीतरी मला मिळेल, पण त्याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष आहे. एका पदासाठी 10 लोक रेडी आहेत, आपण जे बघतोय मार्केटला. आतमध्ये तुम्ही जर गेलात आणि एक प्रॉपर गुरुकडून, कोणी असो, प्रॉपर गुरुकडून प्रॅक्टिकल तुम्ही अध्यात्म शिकला आणि तुम्हाला तो सुगंधाचा गाभा सापडला तर तुम्ही आनंदी. खूप गोष्टी आहेत, म्हणजे हे सोपं नाही आहे. तुमच्या नशिबाने तुमची बायको तुम्हाला अशी मिळाली की जी ओके म्हणाली. तिनं लावला असता तगादा तर काय केलं असतं? म्हणून मी सांगतो प्रत्येकाने संन्यास घेऊ नये ना. संन्यास नाही, संन्यास तर खूपच पुढची गोष्ट आहे. म्हणजे मला सोपं उत्तर काय, आता आपले सगळे प्रेक्षक सर्वसामान्य आहेत, मी पण सर्वसामान्यच आहे. मला हे शक्य नाही तुम्ही जे करताय ते, मी माझं सांगतो खरं आहे. पण मला आनंदी पण व्हायचं आहे की, मला कुठं दुःखी व्हायचं आहे. मग मी काय करायला पाहिजे की साधना करणं म्हणजे काय, ते तुम्ही जे आध्यात्मिक तुम्हाला बैठक होती, तुम्ही जे सेमिनार्स करत होता, ते मला करणं शक्य नाही. कारण अध्यात्म हे व्यक्तिगत आहे. कोणाला जंगलात जाऊन अध्यात्म सापडेल, कोणाला घरात सापडेल, कोणाला जिममध्ये सापडेल. अध्यात्म हे तुमची व्यक्तिगत प्रॉपर्टी आहे. त्यामुळं हे सगळं एका बाजूला. पण बेसिक आनंद जर मला घ्यायचा असेल तर माझी मानसिकता काय असायला पाहिजे हे कळेल का? हे मला सांगा, मग आपण थांबूया. येस मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट अशी की मी संन्यास घेतला, मला हे मिळालं, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत त्या आत्म्याचा प्रवास असतो. मागचा जन्म, या जन्मातल्या अनेक गोष्टी याला आणि डायमेन्शन्स असतात. मूळ तुम्ही जो प्रश्न विचारला तो खरोखर व्हॅलिड आहे की सर मला आनंद पाहिजे, राईट, त्या व्यक्तीला आनंद पाहिजे. तर माझं पहिलं वाक्य असं की या जगातला प्रत्येक व्यक्ती आनंदी होऊ शकतो. कंडिशन त्यांनी काही प्रयत्न केले पाहिजे. त्याला साधना म्हणा, उपासना म्हणा, कोणत्या मार्गाने ते असो. याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या, त्याला नोकरी सोडण्याची गरज नाही, त्याला बाबा बनण्याची गरज नाही, त्याला कोणत्याही गुरु मानण्याची पण गरज नाही आहे. फक्त गुरु का लागतो? गुरु तुम्हाला मार्गदर्शक करतो, तो तुमच्या अगोदर त्या मार्गावर चाललेला असतो. इथे थोडं तुम्हाला मी एक्सप्लेन करायचं. शरीर, मन आणि आत्मा या 3 गोष्टी आपल्या भोवती आहेत. हे शरीर आहे, मन आहे, आत्मा आहे. शरीराचा एक गुणधर्म आहे, त्याला बेसिक 2 टाईम जेवायला द्या, झोपायला द्या, ते समाधान होऊन जाईल. आत्मा हा फक्त बघण्याचं काम करतो. आणि आपण जो शब्द वापरला आनंद, तो आत्म्यासंबंधी शब्द आहे. मन कधीच आनंदी होणार नाही. मनाचा गुणधर्म आहे. त्याला आज तुमच्याकडे आयफोन i3 असेल सपोज, त्याला i4 पाहिजे. ती पण कंपनी अशी ॲड करणार की याच्यामध्ये आता ए आहे किंवा पुढचं काही आहे. आणि तुमच्याकडे म्हणजे i4 असेल, तुमचं लक्ष i5वर. आणि हा मनाचा बेसिक स्वभाव आहे, त्या अभावात जगणार. मग मी काय सांगतोय, प्रत्येक व्यक्तीने काय करावं, साधना किंवा गुरुच्या माध्यमातून शरीरापासून आत्मस्थित त्यांनी व्हायचं आहे. हा जो आत्मानंद शब्द आहे, आत्मस्थित, अध्यात्मामध्ये आत्मशब्द आहे बघा. मनाला, म्हणून मी नेहमी सांगतो, बरं मनाचा गुणधर्म आहे. मनाला जर सांगितलं, तुम्हाला जर आता बोललो सर की हा स्टुडिओ आहे, चुकून पण त्या कोपऱ्याच्या रूममध्ये तुम्ही जाऊ नका, तुमचं मन काय म्हणेल, तिथं असं काय आहे, मी जाऊ नये, कुतूहल वाढेल. मी विरोध केला, मन ॲक्शनमध्ये आलं. तर म्हणून मी सांगतो, मन को समझाओ नहीं, मन को दबाव नहीं, मन को समझ जाओ. पगला आहे हो, उसको क्रॉस करके, त्याला पार करून आत्मस्थित व्हा. एकदा तुम्ही आत्मस्थित झाले, तुम्हाला ते सर्व मिळतं. जी मीराबाई म्हणती, पायो जी मैंने राम रतन धन पायो, खर्च ना फुटे, चोर ना लुटे. म्हणजे अपरिमित आहे सर, त्याला मोजता येत नाही. पण आत्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे मग तुम्ही कोणता निवडतात, कोणता गुरु निवडतात, ते तुमचं नशीब. वा, यातून मला या पॉडकास्टमधून मला ना ओशो प्रमोट करायचे होते, ना अध्यात्म प्रमोट करायचं होतं, ना त्यांची प्रॅक्टिस प्रमोट करायची होती.
माझा मुद्दा एवढाच असतो की आपल्याकडे जेव्हा ताट भरलेलं असतं तेव्हा आपण जेव्हा नकारतो हे मला नको आहे, तो नकार द्यायला धाडच लागतं. कारण होकार खूप सहज देता येतो, पण माझ्या ताटात असलेलं जे पंचपक्वान्न त्यापैकी हे मला नको आहे आज हे म्हणायला धाडच लागतं. आणि ते सॅक्रिफाईस आहे, तिथून सुरुवात होते. मला त्यांचं कुतूहल डॉक्टरांना यासाठी वाटत होतं की इतकं सगळं असतानासुद्धा या माणसाला सगळं बंद करून आपण आता ध्यान करायला लागूया किंवा त्यांच्या भाषेत अध्यात्माकडे जाऊया असं का वाटलं. हा त्या माणसाचा अनुभव आहे. डॉक्टर निलेशांचा हा अनुभव आहे. संभाजीनगर आणि त्या पंचक्रोशीत राहणाऱ्या लोकांना डॉक्टर माहीत असतील, ते टी व्हीला पण होते, त्यामुळे अनेकांना यांचं नाव माहीत असेल. मला डॉक्टरना प्रमोट करणं महत्त्वाचं वाटत नव्हतं. मला वाटतं की एका माणसाचा अनुभव विश्व काय असतं. मला खात्री आहे की या टॉकमधून आपापला एक खाऊ प्रत्येकाला मिळाला असेल. मला असं वाटतं की प्रत्येकानं आनंदी राहावं आणि आपल्या आजूबाजूलाच हा आनंद असतो, त्याची किंमत फार मोठी नसते. तर डॉक्टर तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. तुम्ही आनंदी राहा. तुमच्या पत्नींनाही माझ्या शुभेच्छा त्या इथं आहेत, त्या ऐकतायत. बऱ्याचदा काउंटर केलं मी, माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, अजूनही खूप प्रश्न आहेत. पण एका पॉईंटनंतर ते त्यांचं व्यक्तिगत जीवन आहे, त्याच्यापेक्षा मी जास्त त्यांना विचारू शकत नाही म्हणा, किंवा तो त्यांचा व्यक्तिगत अनुभव त्यांनी कितीही सांगितला तरी तुम्हाला पटेलच असं नाही. पण ती अनुभूती आहे, ती जनतेने घ्यायची असते. पण तुम्हाला खूप शुभेच्छा, तुमच्या फॅमिलीला खूप शुभेच्छा. तुमचं जे काम चाललं आहे ते आणखी चांगलं चालू असं मला वाटतं. इथं मी थांबतो. एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्रमणेचा चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. एकीकडे डॉक्टर पेशंट रिलेशनशिपवर हल्ली वारंवार प्रश्न विचारले जात आहेत, शंका घेतल्या जातात. अशा वेळेला एक डॉक्टर आपली प्रॅक्टिस पूर्ण बंद करून पुन्हा नव्यानं काहीतरी करायला लागतो. हे मला असं वाटतं की याची आपण दखल कुठेतरी घ्यायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला डॉक्टर धन्यवाद. पुनश्च थँक्यू.